शेतात बेजबाबदारपणे तणकट व पालापाचोळ्याला लावलेली आग काही मिनिटात संपूर्ण गावाला आपल्या विळख्यात कशी घेऊ शकते याचा प्रत्यय 2 मेच्या रात्री धामणगाव वासियांनी घेतला. नागपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील या अचानक उद्भवलेल्या आगीच्या संकटाने गावकऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाची परीक्षा घेतली. एका घरापाठोपाठ तब्बल 50 पेक्षा अधिक घरे आणि जनावरांचे गोठे काही मिनिटात आगीत होरपळले. घटनेची खबर मिळताच भिवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हस्कर आपल्या 15 शिपायांसह गावात पोहोचले. गावातील युवा शक्ती आणि पोलिसांनी क्षणात निर्णय घेऊन अगोदर अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. प्रशासन व गावकरी यांच्या एकीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागूनही मनुष्यहानीचे गालबोट लागू शकले नाही. 2 मे रोजी सायंकाळच्या सुमाराला नागपूर जिल्ह्यात काही भागात वादळ वारा सुरू झाला. गावाशेजारी असलेल्या शेतातील तणकट पालापाचोळा गोळा करून एका शेतकऱ्याने त्याला आग लावली. पाहता पाहता ही आग वादळ वाऱ्याने गावात पसरली. अवघ्या काही मिनिटात 400 उंबरठे असलेल्या धामणगावची 16 घरे व 34 गोठे झोपड्या या आगीच्या भक्षस्थानी पडली. सायंकाळची वेळ असल्याने काही गोठ्यांमध्ये गायी तर काही गोठ्यांमध्ये बकऱ्या बांधलेल्या होत्या. अचानक लागलेल्या या आगीने सारे गाव खडबडून एक झाले. वेळेवर पोहोचलेले पोलीस, महसूल विभागातील कर्मचारी आणि गावकऱ्यांनी एकमेकांच्या धैर्यातून संपूर्ण गावाला जीवितहानीपासून रोखण्यात यश मिळविले. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून सर्व प्रकारची मदत तत्काळ धामणगावला पोहोचविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आगीची व्याप्ती लक्षात घेऊन गावकऱ्यांसह जनावरांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी आवश्यक त्या बाबी पोहोचविण्यावर भर दिला. पशुवैद्यकीय विभागाने आगीतून वाचलेल्या जनावरांवर तत्काळ उपचाराचा कॅम्प सुरू केला. किराणा साहित्यापासून इतर मदत पोहोचविण्याचे नियोजन केले. महसूल विभागाकडून 100% पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात 16 घरे पूर्णतः क्षतिग्रस्त, 9 अंशतः आणि 34 पूर्णतः नष्ट झालेल्या गोठे झोपड्यांचा समावेश आहे. श्री महालक्ष्मी संस्थान कोराडी यांच्याकडून सर्व बाधित कुटुंबांना 20 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर सर्व बाधित कुटुंबांना 75 किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पशुवैद्यकीय विभागाकडून बाधित असलेल्या 25 पशुपालकांना चारा उपलब्ध करून दिला आहे. गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा दररोज पुरवठा सुरू असून समाज मंदिर येथे आरोग्य शिबिर लावण्यात येत आहे. शासनाकडून 25 संसार उपयोगी भांड्यांचे किट आणि किमान 15 दिवस पुरेल असे किराणा किटचे वाटप आमदार डॉक्टर संजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक कार्ड, इतर विविध प्रकारचे दाखले जर आगीत नष्ट झाले असतील तर अशा व्यक्तींसाठी 2 दिवसात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज वैद्यकीय पथकांमार्फत नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. या आकस्मिक आगीमध्ये एकूण 9 इलेक्ट्रिक मीटर जळाले होते. यापैकी 5 मीटर महापरिवर्तन कंपनीने बसवून दिले. जिल्हा खनिकर्म निधीतून आपतग्रस्त कुटुंबांना घर बांधणीसाठी अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अधिकाधिक मदत व्हावी या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.